माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव या उपक्रमात आज आपण बाप्पाविषयी एक प्रश्न बघूया. गणपती बाप्पा 1.5 दिवसाचा का असतो? उत्तर दडले पडलं का पुराणात? चला तर मग माहिती करून घ्या आपण कथा. बऱ्याच घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो. कुणाला असंही वाटतं की लोकांकडे काय देवाला द्यायला पण वेळ नाही, म्हणून ते 11 दिवस गणपतीनं बसवता, लगेच दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन का करता? पण हे खरं आहे? खरं नाही मंडळी. म्हणूनच आज आम्ही वाचकांसाठी 1.5 दिवसाच्या गणपती मागची कारण सांगतोय. भाद्रपदातल्या प्रत्येक चतुर्थीच्या गणपती पूजेला पार्थिव गणपती पूजन असे नाव आहे. चतुर्थीला गणपतीचं आव्हान, पंचमीला विसर्जन अशी मूळ संकल्पना आहे. कालांतराने मात्र आपल्या आवडत्या गणरायाला 4 दिवस अग्राणे घरी ठेवून घ्यायचं, म्हणून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या उत्साहाला सुरुवात झाली असावी. मूळ संकल्पना काय? आपण आपल्या हाताने मातीचा चिखल करून त्यामध्ये मूर्ती बनवायला हवी. पूजा करताना त्या मूर्तीत प्राण ओतायला हवा. दुसऱ्या दिवशी गमनायच म्हणून विसर्जन करतोय. पण असं का करायचं हे जाणून घेण्यासाठी आज आपण मातीच्या मूर्तीमागे लपलेल्या एक कथा शास्त्रातली बघूया. आपल्याला माहीत आहेत की व्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली. त्यासाठी श्री गणेश त्यांना लेखनिक मिळाला होता. महाभारत लिहिण्याच्या श्रमाने गणेशाच्या अंगातले पाणी कमी झाले, त्वचा कोरडी पडली, गणरायाच्या अंगाचा असह्य दाह व्हायला लागला. महर्षी व्यासांनी यावर उपाय म्हणून ताबडतोब गणेशाच्या शरीरावर मातीच्या चिखलाचा लेप लावला आणि त्यावर थंड पाण्याचा शिडकाव केला. गणेशाचा ज्वर कमी झाला, शरीरातील पाण्याचा अभाव कमी झाला. हे सर्व घडलं भाद्रपदातल्या चतुर्थीला. चतुर्थीच्या दिवशी दिवसभर असा लेप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंचमीला गणपतीचा ताप व्यवस्थित उतरला. त्या व्यासाने तो चिखलाचा लेप काढून विसर्जित केला. यामुळे चतुर्थीला पार्थिव गणपतीचं पूजन, पंचमीला विसर्जन अशी प्रथा रूढ झाली. अशी जन्मकथा ह्या उत्सवाची आणि पार्थिव गणेश पूजनाची. पहा बरं, इतके दिवस तुम्ही 1.5 दिवसाचा गणपती बसवत होता, पण त्यामागचं खरं कारणच माहीत नव्हतं. पटतंय का तुम्हाला? बोला, गणपती बाप्पा मोरया.